एक्झॅक्टली काय चौकशी झाली हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, बिकॉज इट्स पार्ट ऑफ एन ऑनगोईंग इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. बट हे आहे की जसं आज मी आले, मला जेव्हा पण पोलीस बोलवतील, आजचं तर झालेलं आहे, बट वेन एवर आय एम ऑर्डर्ड टू कम, आय विल डेफिनेटली कम. आणि मी पूर्णपणे जे काय माझं स्टेटमेंट आहे, आज पण मी दिलं, जसं माझं जे काही स्टेटमेंट आहे, जे काही सबमिशन्स आहेत ते मी प्रेझेंट करेल. तपासात काय काय सहकार्य करा असं तुम्हाला आदेश दिला होता सर्वोच्च न्यायालयाने, म्हणजे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना सहकार्य केलं आहे कसं? नाही, सहकार्य तर मी माझ्याकडून पूर्ण केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे आणि मी स्वतः व्हॉलंटरीली हे म्हटल्यामुळे की मी आय एम रेडी टू कोऑपरेट, त्याच्यामुळे मी त्याप्रमाणे पूर्ण जे काही कोऑपरेशन आहे, जे काही डॉक्युमेंट्स असतील, जे काही माझं स्टेटमेंट असेल, जे काही त्याच्यामध्ये लीगल पॅरामीटर्स असतील ते मी सगळे सबमिट केलेले आहे. तुमच्या बचाव चौकशीला कधी बोलवलेलं आहे पुन्हा? नाही, अजून त्यांनी मला सांगितलेलं नाही, पण जेव्हा पण बोलवतील तेव्हा मी हजर होईल. मॅम, तुमच्या साईडून किंवा तुमच्या साईडून तुम्ही काय काय मुद्दे ठेवले, तुमच्या बचावसाठी तुम्ही काय काय पॉईंट म्हणजे हे ठेवले आज? मी तुम्हाला एक्झॅक्टली इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सांगू शकत नाही, बट मला हे एक सांगायचं आहे की जसं मी सकाळी सांगितलं की बऱ्याचशा मिसइन्फॉर्मेशनमुळे मीडियापर्यंत किंवा लोकांपर्यंत असं पोहोचलेलं आहे की माझं PH सर्टिफिकेट खोटं आहे, माझं OBC सर्टिफिकेट खोटं आहे, ह्यांनी काहीतरी एक सर्टिफिकेट घेऊन गेले आणि त्या बेसिसवर IAS बनले, पण असं काहीही नाही आहे. माझं मी जसं सांगितलं तसं 6 वेळा इन डिफरंट इयर्स, 3 डिफरंट इयर्स, 6 times I have been examined by a panel of more than 12 doctors in an institution like Safdarjung and AIIMS, in both institutions, and both have certified my disability. त्याच्यामुळे हे जे काय म्हणतात इकडचं सर्टिफिकेट खोटं, तिकडचं सर्टिफिकेट खोटं, असं काही नाही आहे. सेकंडली, बऱ्याच वेळा मीडियामध्ये असं आलं होतं की आय एम नॉट इन इंडिया, आय फ्लेड टू दुबई, आय फ्लेड टू सम अदर फॉरेन कंट्री, बट इट इज नॉट सो. आय हॅव बीन इन इंडिया, आय हॅव नॉट स्टेप अ फूट आउटसाइड माय कंट्री, अँड वाय शुड आय? I know I have not done anything wrong. I know I am not guilty, and I am ready to face all the investigation that is there against me, because I know I have not done anything wrong, and I believe in the justice system, and I am very sure that it will be on my side. दिल्ली पोलिसांनी कोर्टात एक असा पण डॉक्युमेंट सबमिट केलेलं, 2 डिसेबिलिटीजमधून एक डिसेबिलिटी जे आहे तो डॉक्युमेंट फॉर्ज आहे, जे हॉस्पिटलकडून केलेलं ते प्रॉपर नाही आहे, असं सगळं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचे स्ट्रेट ॲलिगेशन्स होते की जे पण तुमचे जितक्या पण मल्टिपल टाईम्स ऑफ हे दिलं आहे ते लिगल कुठेच नव्हते, म्हणजे एक लिमिटेशन असते, तुम्ही ती लिमिट क्रॉस करून तुम्ही एक्झाम्स देता. बरं, आता अटेम्प्ट्सच्या बरं, आता मी तुम्हाला ठीक आहे, मी तुम्हाला त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देते. UPSCमध्ये जेव्हा कुठल्याही सुप्रीम कोर्टाचे पण त्याच्यामध्ये ऑर्डर्स आहे, 2 प्रकारचे रिझर्वेशन्स असतात, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि व्हर्टिकल रिझर्वेशन. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन हे असतं ज्याच्यामध्ये OBC, SC, ST आणि जनरल मेरिट ह्याला व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणतात. अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इज वन विच कट्स अक्रॉस ऑल कॅटेगरीज विच इन्क्लूड्स PWBD. सो हे जे म्हणतात ना की अटेम्प्ट संपलेत वगैरे, असं काहीही नाही आहे. मी विथिन द लिमिट ऑफ द अटेम्प्ट्स आय हॅव गिवन द एक्झाम्स. आय हॅव नॉट हिडन एनी इन्फॉर्मेशन फ्रॉम ईदर UPSC or from DOPT or from anybody, and I have submitted all proper documents. कुठलेही डॉक्युमेंट्स ना UPSCच्या FIRमध्ये ना कोर्टामध्ये असं कुठेही मेन्शन केलेलं आहे की माझे कुठलेही डॉक्युमेंट्स फॅब्रिकेटेड किंवा फोर्ज्ड आहेत. त्याची मिसइन्फॉर्मेशन आहे त्यांच्याकडे, बट नन ऑफ माय डॉक्युमेंट्स आर फॅब्रिकेटेड ऑर फोर्ज्ड. अँड जसं मी तुम्हाला सांगितलं, जे तुम्ही मला डिसेबिलिटीबद्दल विचारलं, त्याच्यामध्ये एक तर ते फोर्ज नाही, आणि दुसरं जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑलरेडी एम्स सारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये 12 डॉक्टर्सनी केलेलं आहे. नाव इफ इवन आफ्टर दॅट इट इज बिंग क्वेश्चन, अँड इट्स व्हेरी सॅड की असं करून सुद्धा एवढं म्हणजे मीडियाकडून सुद्धा मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड होती. तुम्ही मॅम इनोसेंट आहात, तुम्ही इतकं सांगतायत, मग तुम्हाला का टार्गेट केलं जातं? देर आर मेनी रिझन्स त्याच्यामध्ये, बट आय डोंट वॉन्ट टू गो इन इट. And right now it's not appropriate to say anything about that. Yeah, that's it. Yeah. हो. I'll first talk in English and then. But ठीक आहे, ऑब्व्हियसली न्याय मिळणारच. माझा 100% आपल्या जस्टिस सिस्टीमवर भरोसा आहे आणि मी शेवटपर्यंत लढणार आणि 100% न्याय मिळणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.